नमस्कार. इनडिफायनाईट इंटिग्रेशनमध्ये आपण खूप मेथड्स बघितल्या आहेत, खूप एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह केले आहेत. याच्या पुढचा टॉपिक नंतर असणार आहे डिफायनाईट इंटिग्रेशन. तेच इंटिग्रेशनचेच मेथड, इंटिग्रेशनचीच एक्झाम्पल्स तशीच असणार, फक्त डिफायनाईट इंटिग्रेशन म्हणजेच त्याला लिमिट असणार त्या इंटिग्रेशनला. ते आपण तो टॉपिक आल्यावर बघूच. इनडिफायनाईट इंटिग्रेशनचे अजून एक दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया आणि मग पुढच्या टॉपिकला आपण जाऊ. तर इनडिफायनाईटमध्ये खूप मेथड झाल्या आहेत. जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल समोर येतं तेव्हा कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे, काही वेळेला मेन्शन करतात की सो अँड सो मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा, पण जर मेन्शन केलेलं नसतं, डायरेक्ट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन दिलेलं असतं, ते आपल्याला ठरवायचं असतं की कुठल्या मेथडने ते सॉल्व्ह करायचं. ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन आलं तर शक्यतो काही आयडेंटिटीज किंवा काही फॉर्म्युले आधी अप्लाय होत आहेत का बघायचे. त्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड, मोस्टली सबस्टिट्यूशन मेथडने ते सॉल्व्ह होतं ट्रिग्नोमेट्रीचं. सो अशा वेगवेगळ्या टाईपची एक्झाम्पल्स आहेत, तर ती कुठल्या मेथडने सॉल्व्ह करता येतील हे ते एक्झाम्पल बघूनच ठरवावं. खूप आत्तापर्यंत मेथड्स आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. तसंच काही एक दोन एक्झाम्पल बघू आणि मग आपण पुढच्या टॉपिकला जाऊ डिफायनाईट इंटिग्रेशनचे. सो इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 6x प्लस कॉस रेस टू 6x अपॉन साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर dx. आता डिनॉमिनेटरमध्ये साइन इंटू कॉस आहे, पण कुठे लिनियर किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल फंक्शन नाही आहे, त्यामुळे इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा तर काही प्रश्न येत नाही. आता जे एक्झाम्पल दिलं त्याचं सबस्टिट्यूशन करून होईल पॉसिबल, पण ती सबस्टिट्यूशन सुद्धा अशा स्टेजला करायची की ज्यानंतर तुम्हाला काही फॉर्म्युले त्याचे अप्लाय करता येतील. आत्ताच सबस्टिट्यूशन करून आणखीन कॉम्प्लिकेटेड झालं तर काही पॉईंट नाही त्याच्यात. सो आपण आधी काही सिम्प्लिफाय होतंय का चेक करणार. आता साइन रेस टू 6 प्लस कॉस रेस टू 6 आपल्याला साइन स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कसं एक्सपांड करतात, किंवा ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब एक्सपान्शन्स आपल्याला माहिती आहेत. तर त्यातलं काही एक्सपान्शन आपण यूज करूया आणि न्यूमरेटर काही थोडासा सिम्प्लिफाय होतोय का चेक करूया. पण तिथे क्यूबपर्यंत आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन क्यूबचं. इथे क्यूब दिसत नाहीये, पण साइन रेस टू 6 मीन्स काय, साइन स्क्वेअर रेस टू 3 असं आपण लॉज ऑफ इंडायसिस आपण यूज करू शकतो. सो आपण आपल्याला जे एक्सपान्शन्स माहिती आहेत त्या फॉर्मॅटमध्ये आणूया इंटिग्रेशन. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 6 मीन्स साइन स्क्वेअर एक्स क्यूब प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब अपॉन दिस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. आपण सेम व्हेरिएबलमध्ये आणतोय सगळं, म्हणजे इथे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर सगळ्या सेम व्हेरिएबल, म्हणजे कुठे काही कॅन्सल वगैरे झालं नंतर सिम्प्लिफाय करून तर आपल्याला युजफुल असेल. आता ह्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो ए क्यूब प्लस बी क्यूब कॅन बी रिटन ॲज, त्याचे फॅक्टर्स काय आहे त्याचे, ए प्लस बी एस, इथे प्लस असेल तर इथे प्लस, अँड ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, हे दोन फॅक्टर्स असतात. त्या फॅक्टर्समध्ये आपण त्याचं कन्वर्जन करू. सो ए मायनस असलं तर इथे मायनस असतं आणि तिथे प्लस असतं. आता ते फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहेत, आता 9th और 10th मध्ये तुम्हाला झालेलं आहे. आता इथे ए क्यूब प्लस बी क्यूब अशा फॉर्मॅटमध्ये दिसतंय, तर फॅक्टरायझेशन करू आपण. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए क्यूब मीन्स ए प्लस बी, फर्स्ट इज ए मीन्स साइन स्क्वेअर एक्स प्लस बी इज कॉस स्क्वेअर एक्स, ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स का स्क्वेअर मायनस ए बी, 2ab नाही, 2ab हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॅक्टरायझेशनमध्ये येतो. ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॅक्टरायझेशनमध्ये नुसतं ए बी असतं. आठवा ते फॉर्म्युले, साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर, बी मीन्स कॉस स्क्वेअर एक्स, त्याचा स्क्वेअर म्हणजे रेस टू 4 होणार आहे ते पुढच्या स्टेपला. साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स ते dx. आता साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स हा एक ब्रॅकेट आहे, तर या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय होणार आहे, सगळं हे आयडेंटिटी असते इज इक्वल टू 1, त्यामुळे हा ब्रॅकेट जाईलच निघून. आता काय काय राहिले बघा, साइन स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे साइन रेस टू 4. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे झालं 1, सो 1 इंटू, आता ब्रॅकेट लिहायची गरज नाही कारण हा ब्रॅकेट गेलेला आहे, 1 झाला आहे, साइन रेस टू 4x मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस रेस टू 4x अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx.
आता तुम्ही जर हा सेपरेट डिनॉमिनेटर सगळ्याला द्यायचा म्हटलात न्यूमरेटरच्या आणि सेपरेट इंटिग्रेशन घ्यायची म्हटली तरी बऱ्यापैकी काय काय कॅन्सल होईल आणि सिंपल होईल. फक्त आता साइन रेस टू 4x आणि साइन, कारण कॉस रेस टू 4x आणि हा डिनॉमिनेटर घेतलात की कॉस स्क्वेअर जाईल आणि कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कॉट येईल आणि मग ते येईल, सिंपल होईल. पण ह्या ज्या दोन टर्म आहेत त्याच्यात आपण काही कॉमन आणि अनकॉमन घेऊन काही टर्म्स करता येतात का बघूया आणि मग ते आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून घेणार. आता ह्या दोन टर्म्स आहेत त्याच्यात काही कॉमन येते का, त्यांना एक टर्म एकत्र असं घेणार आहोत, तर ह्याच्यात काही कॉमन येते का बघूया. सो साइन स्क्वेअर कॉमन येईल, इथे साइन रेस टू 4 आहे, इथे साइन स्क्वेअर, सो साइन स्क्वेअर कॉमन येईल. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ या दोन टर्म मधनं काय कुठल्याही दोन टर्म तुम्ही एकत्र घेऊ शकता. ह्या दोन टर्म घ्या किंवा ह्या दोन टर्म. या दोन टर्म का घेते, कारण इथे जर थोडंसं ऑब्झर्व करायचं की आपल्याला काय कुठली स्टेप करावी लागेल. सो ह्या दोन टर्म्स एकत्र घेतल्या तर नेक्स्ट अनकॉमन साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर आणि कॉस 2x चा फॉर्म्युला. त्यामुळे जरी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन चॅप्टर्स आपण शिकत असलो तरी ट्रिग्नॉमेट्री नेहमी आपल्याला लागते आणि ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युलेज आपल्याला लागत राहतात. म्हणजे डबल अँगल फॉर्म्युले असतील, ट्रिपल अँगल असेल, काही ठिकाणी ॲडिशन ऑफ अँगल फॉर्म्युले लागतील. सो ते थोडेसे इकडे तिकडे मोल्ड करावे लागतात. सो ते पाठ असतील तर आपल्याला पटकन हे सुचू शकतं की आपल्याला काय करायचं आहे. सो साइन स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर साइन स्क्वेअर एक्स या दोन टर्म मधनं आपण घेतो. साइन स्क्वेअर एक्स कॉमन येईल, इथे राहील साइन स्क्वेअर एक्स मायनस इथे अनकॉमन आहे कॉस स्क्वेअर एक्स प्लस दिस कॉस रेस टू 4x अजून आपण सेपरेट नाही केले अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx. सेपरेट केलं नाही डिनॉमिनेटर, फक्त आपण ह्या दोन टर्म मधनं कॉमन घेतलंय. आता आपल्याला काही लिहिता येतील का म्हणून. आता ह्या ब्रॅकेटसाठी काहीतरी आपल्याला टर्म लिहिता येईल. साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स सॉरी हे कॉस 2 थीटाच्या फॉर्म्युल्यात तुम्ही आठवा. कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला असा आहे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स असा फॉर्म्युला आहे. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, पण इथे मायनसचा फरक आहे. सो मायनस कॉमन घेतला असं आपण म्हणू तर मायनस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला तुम्ही साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स असा लिहू शकता. असा आहे ना तो कॉस 2 थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. इथे काय आलंय रिव्हर्स आलंय ना, साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर आलंय म्हणजे मायनसने मल्टिप्लाय केल्यावर ते ऍडजस्ट होणार. ह्या सगळ्या ब्रॅकेटचा आन्सर काय लिहिता येईल तर मायनस कॉस 2 थीटा. सो आय इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स इंटू मायनस इंटू आहे त्यामुळे ब्रॅकेट घाला कॉस 2x कॉस 2 थीटा मीन्स कॉस 2x. हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला, रिझन म्हणून तो फॉर्म्युला लिहा प्लस दिस कॉस रेस टू 4x अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx. आता दोन टर्म्स झालेत न्यूमरेटर मध्ये. दोन टर्म्स कोणत्या ह्या दोन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ना, त्यामुळे एकच टर्म मायनस साइन फक्त कॉमन आपण बाहेर घेऊ. सो फर्स्ट टर्म इज साइन स्क्वेअर एक्स कॉस 2x प्लस सेकंड टर्म इज कॉस रेस टू 4. आता सेपरेटली जर दोघांना डिनॉमिनेटर दिले आणि सेपरेट इंटिग्रेशन घेतले. आता प्लस मायनस साइन असेल तर इंटिग्रेशन सेपरेट करता येतात आपल्याला माहिती. या स्टेजला आपण का नाही सेपरेट केलं, कारण कॉस रेस टू 6 अपॉन हा जर डिनॉमिनेटर केला असता तर कॉस रेस टू 4 अपॉन साइन स्क्वेअर वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड राहिलं असतं आणि मग आपल्याला ते नीट यूज करता आलं नसतं. म्हणून आपण थोडासा हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला वगैरे यूज केला आणि थोडं आपण हे सिम्प्लिफाय करून मग आता सेपरेट करणार आहोत. सो आय इज इक्वल टू हे इंटिग्रेशन घेऊया. या इंटिग्रेशन ही फर्स्ट टर्म आहे अपॉन डिनॉमिनेटर, ही सेकंड टर्म अपॉन डिनॉमिनेटर. या फर्स्ट टर्मचं साइन आहे मायनस, ते मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर मायनस टर्म्स आहेत साइन स्क्वेअर एक्स कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. आता तुम्हाला लक्षात येईल काही टर्म तिथे कॅन्सल होतात. ह्याचं साइन आहे प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस रेस टू 4x अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx. सेपरेट आपण इंटिग्रेशन घेतली, सेपरेट डिनॉमिनेटर दिला. आता काही टर्म्स कॅन्सल होतील आणि थोडं सिम्प्लिफाय होईल. साइन स्क्वेअर कॅन्सल झालं, एवढंच राहील फक्त. इथे एक कॉस इथला कॉस स्क्वेअर कॅन्सल झाला आणि इथला कॉस स्क्वेअर कॅन्सल झालं, कॉस स्क्वेअर राहणार आहे न्यूमरेटर. सो आय इज इक्वल टू
I इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटरला cos 2x अपॉन डिनॉमिनेटरला sin cos स्क्वेअर x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटरला cos स्क्वेअर x अपॉन sin स्क्वेअर x. cos स्क्वेअर x अपॉन sin स्क्वेअर x म्हणजे माहिती आपल्याला cot स्क्वेअर x. आणि cot स्क्वेअरचं काही डायरेक्ट आपल्याला घेता येणार नाही, पण cot साठी आयडेंटिटी यूज करून नंतर इंटिग्रेशन काढता येईल. त्यामुळे हे इंटिग्रेशन सिंपल आहे. आता हे I इज इक्वल टू I1 I2 असं आपण म्हणूया. सो I इज इक्वल टू दिस I1 प्लस I2. आता I1 आणि I2 सेपरेटली आपण सॉल्व करूया आणि त्याचं इथे आणून फक्त सबस्टिट्यूशन इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूशन फक्त करूया. सो I1 इज इक्वल टू मायनस साईन बाहेरच राहते, मायनस इंटिग्रेशन ऑफ cos 2x अपॉन cos स्क्वेअर x dx. आता इथे काही आयडेंटिटीज यूज करून सिम्प्लिफाय करून का सबस्टिट्यूशन करून काय लागेल ते आपण हे I1 जे आहे ते सॉल्व करूया. I2 सोपं आहे, I2चं कॉटच येणार आहे. सो cos 2x चा काही फॉर्म्युला अप्लाय करता येतं का बघूया. cos 2x चा रिलेटेड टू कॉस फॉर्म्युला घेऊया, कारण डिनॉमिनेटरमध्ये कॉसचे 3 फॉर्म्युले आहेत cos 2x पण त्यातला रिलेटेड टू कॉस घ्या. कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर नाही, मग परत साईन अपियर होईल आणि परत कॉम्प्लिकेटेड होईल. सो फक्त कॉस स्क्वेअर असणारा एखादा फॉर्म्युला असेल तर तो अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ cos 2x इज 2 cos स्क्वेअर थीटा मीन्स cos स्क्वेअर x मायनस 1. हा cos 2x चा cos 2 थीटाचा रिलेटेड टू कॉस फॉर्म्युला आहे. हा आपण यूज करूया बिकॉज डिनॉमिनेटरला कॉस आहे तर कुठेतरी कॅन्सल वगैरे होईल. पुढेही आपण त्याची व्हॅल्यू चेंज करत नाहीये, फक्त आपण हा फॉर्म्युला असा केला. आता आपण हे मायनस साईन राहू दे बाहेर. आता आपल्या इंटिग्रेशनचं बघितलं तर ही टर्म अपॉन ही टर्म म्हणजे सेपरेट केलं तर आणखी सिंपल होणार आहे. सो विच इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट घालूया, 2 पण बाहेर काढता येतील, दिस टर्म अपॉन दिस टर्म. सो इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x अपॉन cos स्क्वेअर x. सो सिंपल झालं ते dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos स्क्वेअर x dx. सेपरेट केल्यावर इंटिग्रेशन काढणं आता सिंपल होणार आहे. ह्याचं तर 1 येणार आहे, ह्याचं तर सेक स्क्वेअर येणार आहे. हे इक्वेशन 1 आहे, त्याच्यात आपल्याला त्या I1 I2 च्या व्हॅल्यूज नंतर सबस्टिट्यूट करायचे. सो विच इज इक्वल टू I1 इज इक्वल टू काय काय येणार आहे, मायनस साईन बाहेर कॉमन, आतमध्ये 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस मी सेक स्क्वेअर x dx. आता याचे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत सगळ्याचे, आपण डायरेक्ट लिहू शकतो. सो I1 इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 इज काय असतं x मायनस ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं tan x. या सगळ्याला प्लस सी, पण आपण या सगळ्याला प्लस C1 म्हणूया कारण ते I1 आहे. आता हा मायनस साईन आत लिहूया आणि I1 काय आलं ते लिहूया. सो दॅट इम्प्लाइज I1 is equal to minus 2x plus tan x plus C1. हे झालं I1 चा आन्सर, याला इक्वेशन 2. I2 काढूया. I2 आणखी सोपं असणार आहे. I2 is equal to काय आता इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x अपॉन sin स्क्वेअर x dx प्लस साइन आहे विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cot स्क्वेअर x dx. नुसतं इंटिग्रेशन ऑफ कॉट असतं तर आपण लॉग ऑफ ते इंटिग्रेशन केलं असतं त्याचा आन्सर, पण हे कॉट स्क्वेअर आहे त्यामुळे डायरेक्ट येणार नाही आन्सर, पण कॉट स्क्वेअरची आयडेंटिटी यूज करता येईल. त्याची आयडेंटिटी यूज करूया. 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर होतं ना. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 dx. हे सुद्धा सिंपल आहे. आता हे सेपरेटली जर 2 इंटिग्रेशन घेतली तर डायरेक्ट इंटिग्रेशन येणार आहे विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर x dx. याचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. दोन्ही इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे की काढली की होणार. ते I1 चा आन्सर होतो. आता I2 काढूया आपण. कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉट x dx. So I2 is equal to minus cot x
प्लस सी अँड 1चं इंटिग्रेशन असतं -1 dx मीन्स x आणि प्लस c2. सो इक्वेशन नंबर 3. सो I1 आणि I2 आपण दोन्ही इंटिग्रेशन्स काढलेली आहेत, ती फक्त आता कंबाईन करायची की आपल्याला I मिळेल. सो देअरफॉर I इज इक्वल टू हे -2x प्लस tan x आहे. देअरफॉर I इज इक्वल टू I1 प्लस I2 काय होतं -2x प्लस tan x मायनस cot x मायनस x अँड प्लस सगळ्याचा c1 प्लस c2 मीन्स c. आता -2x मायनस x मीन्स -3x. सो -3x प्लस tan x मायनस cot x प्लस c. सो फायनल I इंटिग्रेशनचा आन्सर आलं -3x प्लस tan x मायनस cot x प्लस c आणि हे आपला लास्ट आन्सर असणार.